नमस्कार. आजच्या या सुंदर कार्यक्रमासाठी मला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला, याचा मला आनंद आहे. तसं तर इथे मी मुख्य अतिथी वगैरे राहण्याचा काही प्रश्न नाही आहे, कारण की ही शाळा आमच्या सर्वांची आहे, आमच्या घरचीच आहे आणि सगळे फॅमिली मेंबर्सच आहेत या शाळेचे, जे तुम्ही सगळे उपस्थित आहात. पालक म्हणा किंवा सगळेच जे शाळेचे आधारदाते लोक आहेत, त्यामुळे तसा मी या शाळेचा पार्टच आहे. या इथे मी उपस्थित ट्रस्टचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांतभाई शाह, स्टेजवर उपस्थित जिभाऊ आणि सगळे ट्रेसचे मी प्रथम अभिनंदन करतो, त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो व शुभेच्छा पण देतो. मित्रांनो, आजचा दिवस हा माझ्यासाठी अभिमानाचा आहे आणि तसा भावनिक पण आहे. मी येत असतो अधूनमधून 2-3 वर्षातलं तरी स्वयंसंबंधाला येत असतो, परंतु या शाळेशी माझं आईचं नाव जुळलेलं आहे, माझ्या मामींचंही नाव जुळलेलं आहे आणि त्या दोघी ज्या स्त्रिया होत्या त्या फार स्ट्रॉंग स्त्रिया होत्या. त्यांचं सांस्कृतिक आणि कल्चरल फार चांगलं होतं, त्यांचं संस्कारक्षम नुसती होत्या. म्हणजे लहानपणी त्यांनी आमच्यावर जे संस्कार घडवले तशाच प्रकारचे संस्कार आज पण ही शाळा घडवते, याबद्दल मला नेहमीच अभिमान वाटतो आणि फार आनंद पण होतो. या शाळेत शिक्षणाचा जो दर्जा आहे तो अतिशय उत्पन्न आहे. म्हणजे ग्रामीण भागात असूनही जे शाळेचं शिक्षण आहे ते अतिशय उच्च प्रकारचे आहे. आणि आत्ताच मॅडम बोलून गेला की तुम्ही आम्हाला चॅलेंज केलं त्यांनी की नाही, मी शहरातल्या कुठल्याही शाळेपेक्षा आमचं शिक्षण हे कमी दर्जाचं नाही, आणि हे खरोखर तसं आहेच. आणि त्याच्यामागे लक्ष्मीकांतबाई, योगिता भाभी आणि इतर सगळे मुख्याध्यापक मॅडम या सगळ्यांनी जे कष्ट घेतलेले आहे त्याचंच ते फळ आहे. कारण की मोठं होण्यासाठी काही शहरात राहावं लागत नाही, किंवा मोठं होण्यासाठी तुमची स्वप्न मोठी पाहिजे आणि तुमची जिद्द पण मोठी पाहिजे. कारण की बऱ्याचदा मी शहरात असतो त्यावेळी आमच्या सुना वगैरे म्हणतात मुलांना या शाळेत टाकू, या इंटरनॅशनल शाळेत टाकू, विप गोयरमध्ये टाकू, याच्यात टाकू, त्याच्यात टाकू. त्यावेळी मी नेहमी म्हणतो की आम्ही आलो त्या गावात काही आमची शाळा मोठी नव्हती, तरी पण आम्ही बऱ्यापैकी पुढे आलो आहोत. त्यामुळे शाळा नसते आणि इथलं शिक्षण तर मी खरोखरच म्हणजे आमची शाळा आहे म्हणून नाही सांगत, परंतु त्याचा दर्जा मी प्रत्यक्ष बघितलेला आहे आणि नेहमी मी त्याबद्दल चर्चा पण करत असतो. त्यामुळे शिक्षणासाठी ही शाळेचा तर काही प्रश्नच नाही. त्यामागे जे लोकांचे योगदान आहे, त्यांचे टीचर म्हणा, तुमचा सगळा स्टाफ आहे, ते खरोखर उल्लेखनीयच आहे. आणि त्याबद्दल इथला जो स्टाफ आहे तो विशेष त्यांचं अभिनंदन करण्याची पात्र आहे. आणि यात पुन्हा मला आज विशेष सांगायचं आहे ते म्हणजे या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत भागवत सर, यांनी आत्ताच TEC परीक्षा पण पास केलेली आहे आणि त्यांनी त्याबद्दल त्यांचं खास अभिनंदन मी याप्रमाणे करतो आहे. शाळेची प्रगती फार चांगल्या रीतीने होत आहे, पण तिथे अडचणी पण आहेत. मॅनेजमेंटला मोठ्या जागेची गरज आहे, त्यासाठी ते पण लोक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पण आम्ही त्यांच्या संपूर्ण पाठीशी आहोत आणि त्यांना जी काही मदत लागेल ती पण करायला आम्ही आमच्या परीने तयार आहोत. आपल्या शाळेला, आपल्या ट्रस्टला मोठं एक भक्कम पाठबळ जिभाऊ देतात आणि बरेच वर्ष त्यांचा हा साथ आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच शाळा बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी पुढे येऊ शकली. आज इथे चिंतनभाई उपस्थित नाहीतर अमरीशभाई आणि त्यांचा परिवाराचाही फार चांगला आपल्याला सपोर्ट आहे. त्यांच्यासाठी पण आम्ही सगळेच शाळेचे जे ट्रस्टी किंवा जे सहभागी लोक आहोत त्यांचे सदैव ऋणी राहू. आणि याच प्रकारे
बरेचसे लोक स्टेजवर पण आहेत, स्टेजच्या मागे पण आहेत. त्या सगळ्यांनी शाळेच्या विकासासाठी, संस्थेच्या विकासासाठी भरपूर मदत केलेली आहे. त्यांचं आता वेळेअभावी नाव प्रत्येकाचं घेणं शक्य नाही. जसे भामेरचे सरपंच आहेत तसे भरपूर लोक आहेत, पिंपळनेरचे आहेत. त्या सगळ्यांचे पण मी इथून मनापासून माझ्यातर्फे वैयक्तिक आभार मानतो. ट्रस्टतर्फे तर हे लोक मानतीलच, पण तुम्ही पण वैयक्तिक आभार मानतो. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.